हाय नमस्कार सगळ्याला. शुभ सकाळ. तर या चहा प्यायला. चहा बिव का झाला आपला तयार चुलीवरला आहे ना, थोडा राहिला आता. तर दादा तिला चहा खरी दादाला आपला सकाळ सकाळ त्यांना आधी खायला घातलं म्हणजे कसं की आपल्याला कामाला गेल्यावर टेन्शन राहत नाही. का खरीचा आधी पुडा आणला होता, बिस्किटचा पुडा आणला होता, मग परत त्याच्यावर कधी का खायना. मग मी पण चहा ती पिऊन घेतला आणि आता म्हणलं सकाळ सकाळ कसं की आता कामाची गडबड. तर आता ही रोजचीच आपले रुटीन बर का, भटीवर जायपर्यंत हे रोजच आपलं चालायचं आता असं. तर लवकर उठले होते, आता लवकरच उठावं लागतंय कारण का 7-7:30ला जायचंय आता. काल लय उशीर झालता. काल काय म्हणजे काहीच नव्हतं, जेवण पण नव्हतं आणि काहीच नाही. नीट का नाही तर तिकडं पलीकडं सर पलीकडं सर पलीकडे घे तुला चहा. ते आपलं बसले तर तिकडं बसलाय म्हणलं तिकडं. काल मी कामाला गेले समंदरा, काल गेले कामाला. मग त्यांना काय वज एकट्याला आलं नाही, लय मोठं वज आणलं. 10-15 दिवस आता काय टेन्शन नाही वजाच. तसले मोठे मोठे सगळे बाबळीचं ते. आणि आज म्हणला काटा, कालच म्हणलाय काटा, आज दुखत असेल. तर काल पहिल्यांदाच कारखान्यात असली साखर पलटी करायला गेली ते, तर लय त्रासाचं काम होतं बरं का. ती 50 किलोची गोणी होती. अव टाइमच नव्हता आणि तिथं सगळे माणसं होते आणि त्याच्यामुळं शेड्यूल केला नाही. आणि जे त्याला वड आणि कामाला गेलं तर कोणी बसू देत नाही की, त्यामुळं तरी थोडा केलता की गोडावर. म्हणजे गेल्या गेल्या दाखवलं त्यांना किती पटा ते तुम्ही ओढत नाही का तसला हमाली. त्यांनी बे हमाली ती लय केली बर का. माझी म्हणजे दुसरी बारी कारखान्यात कामाला जायची. काय करता, जी कुठला दिवस येतेल का नाही त्या जावंच लागतंय, असं म्हणायचंच नाही. तर सगळ्याला आनंद झाला कामाला काम लागलं म्हणून. तर काय करता, कुठं तरी आपलं जुगाड लावलं म्हणजे कामाचं आपलं होतं या. तर टाकली डाळ बीळ मटकीची भिजायला, म्हणजे थोडीस सलोलीत करायची, त्यांना खायला द्यायचं. आणि एवढं पीठ मळलंय थोडस. पीठ मळलंय आता, म्हणजे चपात्या 5-6 केल्या ना आपल्याला 2 चपात्या बांधून नेल्या का भागतंय. काल एरबळले काळजी वाटते तुम्हाला, काय खात्यात येईल काय नाही, काय खात्यात येईल काय नाही असंच वाटायचं. पण यांनी बी वाटत 4 वाजता जेवण केलं. रातताई पण घरी नव्हत्या. काय नाही. तर आज मरणाचं माझं पोट दुखायला लागलंय बघा. ते पोते उचलून सकाळी उठाय सुद्धा येत नव्हतं. आणि ते साखरातली चेपल भरलेली सकाळी उठते तर सगळं त्याला मुंगळच लागले. ते साखरेला बरं झालं म्हणलं अंगाला तर लागलं नाही. तर साखर आणि ती सगळी कुजलेली पोती होती.
उचला गेलं का ठरतीस न फाटायची. काय काय चांगले चांगले होते ते दोघीनं धरायची, ते दोघीनं पोतं धरायचं आणि दोघीनं वतायचं त्याच्यात. तर मी वतायलाच होते, त्यामुळे इतकं तर पोट दुखायला लागले का ना, लई दुखायला लागले. वाटवीत सरली असेल आता. अण्णा आई सवले घेऊन लय दिवस झाले. अय हो तिकडे. तिने घरात ते यांनी पाणी ते ठेवलं तर झाडून ते काढूच तर. आणि रात्रीच भांडी बिंडी आपण घासून निघते, त्यामुळं काय नाही. उठलं काय नाही, पाणी ठेवलं, पाणी तापवलं ह्यांनी. मी तर झाडून काढलं का आंघोळ केली. बरं झालं म्हणलं माणसं तर उठले होते हांडा भरून आणायला. तर हांडा भरून आणला आणि वापरायचंच पाणी नाही. कुठं टरमत ते पण दिलं होतं. दादू यान ग बाई तवा तवा बी आण, पळपुटा आण, बेल लहान. अं 7:30 वाजता घराच्या बाहेर निघायचं आणि पडेला मोबाईलवर त्यात मग सगळं काम करून जावं लागते. काय काय त्यात मग आता वाजते 6:15 वाजले. तर एवढं असतं पीठ मळणे, किती चपात्या लाटून आणि थोडं सलवण्याची करते, डाळ करते. गॅस मिळणं म्हणजे का नाही बरं, टेन्शन नाही. पण गॅसला तर आता, आणि एक जणाला मागितलं कार्ड, ते म्हणलं आधी आमच्या बॅलन्स टाका मोबाईल मध्ये, मग तुम्हाला कार्ड देतो. बघा अशी आठवण आणते ते, काय लय अवघड आहे. आता कार्ड द्यायला माणसाला कसं, तर ते म्हणते ते आधी आमच्या बॅलन्स टाका मोबाईल मध्ये, कारण का त्या मोबाईल काय मोबाईल बंद आहे. नाही मग आजकाल कोणी गरीबाला हे देत नाही, साथ देत नसतंय आणि देत बी नाही. तर मला ते एका ताईची कमेंट आली की कपडे ह्याचे आमच्याकडे देऊ का, तर द्या. मी आता रिप्लाय पण दिली तुम्हाला, द्या, मला काय अडचण नाही. मला आहे सवय, मी लाजत नाही, लपत नाही कुठल्या गोष्टीला, काय नाही. कसं की आज हे आपला दिवस आहे, तर पुढं तर आपल्या हक्काचे तर येतील का नाही, त्याच्यामुळं तर काल सगळ्याला म्हणजे सगळ्याला आनंद झाला की मला काम लागलं म्हणून. तर खरंच मनापासून लय दूर लागायला लागला, जाळ फुकावं लागत आता. तर काल वजन किती आणलंय ते पण दाखवते बरं का. ते धुरात नव्हती बघा, मी इथं बसले ते आणि हे एवढं एवढं मोठं वज, किती मोठं लाकूड आहे. दोघाला उचलत नव्हतं. मला म्हणलं तर नको घेऊ, माझी मी घेतो, हाय का ना. बघा, तर चला आता बघू पुढं अजून काय होतंय काय नाही ते. बाय.